बघा, डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन स्कीम. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन स्कीम डिझाईन करताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. आता तुम्ही म्हणता एवढं कसं, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके, तर पहिलं यूज मेटल कंडीट फॉर द वायरिंग रूट. वायरिंग रूटसाठी मेटल कंडीट डिसाईड करा. शक्य असेल तर काय पाईप कंडीट वापरा किंवा अजून दुसरं कोणतं कंडीट. तुम्ही बघितलं ना ट्रे वायरिंग वापरल्या तुमच्या कॉलेजच्या एंट्रन्स खालून जर गेलं तर ट्रे वायरिंग दिसेल तुम्हाला. अंडरग्राऊंडमध्ये जाताना कधीतरी बघा भिंतीच्याकडे असं ट्रे वायरिंग. तर मेटल कंडीटमधून वायरिंगचा रूट डिसाईड करा. त्याच्यानंतर इक्विपमेंट यूज इन पॉवर वायरिंग शुड बी आयन क्लॅड टाईप. तर आयन क्लॅडिंगचे इक्विपमेंट वापरा. त्याच्यानंतर फॉर अंडरग्राऊंड कनेक्शन आर्मर केबल आर यूज. अंडरग्राऊंडसाठी आर्मर केबल वापरा. त्याच्यानंतर सरफेस कंडीट इज प्रिफर्ड इन्स्टेड ऑफ कॅन्सल कंडीट. कॅन्सल म्हणजे भिंतीतून वायर घालण्यापेक्षा वरून वायरिंग करा. ओके, दिस फॅसिलिटी इन ॲडिशन अल्टरनेट अँड मेंटेनन्स. त्याला मेंटेनन्स सोपं जाईल आणि अल्टरनेट काही एक्सपान्शन फ्युचर एक्सपान्शन पण करता येतं. पण भिंतीमधलं जर खराब झालं तर मग अवघड आहे ना. तर त्याच्यामुळे शक्यतो सरफेस कंडीट वापरा इन्स्टेड ऑफ कॅन्सल्ड कंडीट. म्हणजे भिंतीमधल्यापेक्षा सरफेसचं कंडीट वापरा. त्याच्यानंतर काय वापरा, लॅग बोल्ट शाल बी यूज फॉर फिक्सिंग मेटल क्लॅड. मेटल क्लॅडिंगसाठी नट बोल्ट चांगले टाईट व्यवस्थित वापरा. ओके, विथ वॉल भिंतीमध्ये. त्याच्यानंतर डोंट यूज वुडन गुट्टी. वुडन गुट्टी नका टाकू. वुडन गुट्टीने काय होतं, ग्रीप बसतो. ते खरं आहे, परंतु ते वापरू नका. ओके, फिक्सिंगला प्रॉब्लेम येतो. फॉर इझीनेस ऑफ मेंटेनन्स देअर शुड बी सेपरेट कंडीट फॉर सप्लाय ऑफ ईच मोटर. प्रत्येक मोटरला सेपरेट कंडीट करा इझीनेससाठी, सोप्या मेंटेनन्ससाठी. डोंट रन टू सप्लाय वायर इन वन कंडीट. एकामध्ये दोन नका करू, सेपरेट करा. फ्लेक्झिबल कंडीट आर नीडेड फॉर कनेक्शन बिटवीन टर्मिनल बॉक्स ऑफ मोटर अँड देअर स्टार्टर. तर फ्लेक्झिबल कंडीट वापरा टर्मिनल बॉक्स आणि मोटरच्या त्या वायरला. ओके, आणि लेंथ हे 1.5 मीटर 1.25 मीटरपेक्षा जास्त नसावी. कोणती, टर्मिनल बॉक्स मोटरचा आणि मेन स्विच जे आहे, ओके, बॉक्स म्हणून आपण त्याला, ते एक किती जास्तीत जास्त किती पाहिजे, 1.25 मीटर पाहिजे. इट डज नॉट अलाउ लुपिंग ऑफ कंडक्टर रन फ्रॉम टर्मिनल्स ऑफ वन मोटर टू नेक्स्ट मोटर. एका मोटरपासून दुसऱ्या मोटरला लुपिंग करीत चालू नका, सेपरेट सप्लाय द्या. ओके, काय रोटर बघा, हे स्टार्टर्स आहेत वेगवेगळे. तर रोटर रेजिस्टन्स स्टार्टर कुठं वापरतो आपण, स्लिपिंग इंडक्शन मोटरसाठी. रोटर रेजिस्टन्स स्टार्टर कुठं वापरतो, स्लिपिंग इंडक्शन मोटरसाठी. ड्युअल स्टार्टर आपण लो HP थ्री फेज इंडक्शन मोटरसाठी, स्क्वेरल केससाठी वापरतो. स्टार डेल्टा स्टार्टर आपण स्क्वेरल केससाठी वापरतो. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हे आपण हाय HP रेटिंगच्या मोटरसाठी वापरतो. आणि VI व्हल्कनाइज इंडियन रबर वायर यूज फॉर स्टार्टर टॉईज ऑफ फुल लोड करंट. बघा, वेगवेगळे स्टार्टर आहेत. ड्युअल स्टार्टर, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर. हे स्टार्टरचे टाईप आहेत. कोणत्या स्टार्टरच्या, ज्या मोटर असतात ना, पाण्यातल्या मोटर, विहिरीतल्या मोटर, बोरवेलमधल्या पाटातल्या ह्या मोटर आहेत ना, त्याला स्टार्टर राहतो. तर कोणत्या रेटिंगसाठी कोणतं स्टार्टर हे इथं दिलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही जे स्टार्टर पाहता ना तुम्ही, ते ड्युअल स्टार्टर असतं, त्याला डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर म्हणतात. हे लो HP म्हणजे 7.5 HP पर्यंत 10 HP पर्यंत वापरतात. स्टार डेल्टा स्टार्टर स्क्वेरल केज मोटरला वापरतात. आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर हे मोठ्या रेटिंगच्या मोटरसाठी वापरतात. ओके, तर व्हल्कनाइज इंडियन रबर वापरायचे, दुप्पट कॅपॅसिटी असलेलं वायर वापरायचं, म्हणजे वायर जळलं तरी प्रॉब्लेम नको. बघा, ॲज पर आई रूल द कॉपर कंडक्टर मिनिमम क्रॉस सेक्शनल एरिया किती असावा, एवढा असावा. ओके, आणि ॲल्युमिनियमचा किती असावा, 1.5 mm² एवढा एरिया असावा क्रॉस सेक्शनल एरिया कशाचा, कंडक्टरचा. त्याच्यानंतर फ्रेम शुड बी अर्थ प्रॉपरली. फ्रेमला, मेटॅलिक फ्रेमला अर्थिंग प्रॉपर असणं आवश्यक आहे. कंडीट यूज इन पॉवर वायरिंग बी कंटिन्यू इलेक्ट्रिकली थ्रूआउट द रन अँड कनेक्टेड टू द फ्रेम ऑफ मोटर. तर कंडीट हे थ्रूआउट द रन पाहिजे, नुसतं थोड्याच ठिकाणी कंडीट नाही, थ्रूआउट द रनला कंडीट पाहिजे आणि प्रॉपर फ्रेमला कनेक्ट करेपर्यंत कंडीट पाहिजे. फ्यूज रेटिंग अकॉर्डिंग टू स्टार्टिंग करंटच्या 1.5 टप किंवा दुप्पट, टॉईस, दुप्पट किंवा दीडपट
फ्यूजचा रेटिंग पाहिजे. ओके. लोकेशन ऑफ कंट्रोल पॅनल शाल बी इन्स्टॉल नियर टू द वॉल अँड मोटर फाउंडेशन. मोटरच्या वाट्यापाशी भिंतीवर ते कंट्रोल पॅनल, स्पीड कंट्रोलचं पॅनल जवळ असावं. फाउंडेशन हाईट शुड बी 1 to 1.25 मीटर फ्रॉम द फ्लोअर. ओके. आणि 3 सॅडल पर मीटर रन ऑफ कंडीट इज टू बी प्रोव्हाइडेड. ओके. 3 सॅडल पर मीटर, प्रत्येक मीटरला 3 सॅडलचा रन पाहिजे तिथे. ओके. व्होल्टेज ड्रॉप लिमिट नॉट मोर दॅन 5%. तर व्होल्टेज सप्लाय 5% जास्त नसावा. त्याच्यानंतर टेबल टू बी रेफर फॉर द कंडीट साईज ऑफ कंडक्टरचं केबल आणि कंडीटचा जो साईज आहे त्यासाठी टेबल रेफर करायचा. कोणता टेबल? गेजचा टेबल. त्याच्यानंतर इफ नंबर ऑफ मोटर आर ऑफ सेम सर्किट रेटिंग, तर मग करंट रेटिंग, हायेस्ट रेटिंग आणि फुल लोड करंटची ॲडिशन करायची आणि ते वापरायचं. आणि सगळे ऑल नॉन करंट कॅरिंग मेटॅलिक पार्ट टू अँड बॉडी शुड बी अर्थड. तर सगळ्या नॉन कंडक्टिंगचे मेटलचे पार्ट आहेत सगळे अर्थिंगला कनेक्ट करा, जेणेकरून कोणाचा चुकून हात लागला तर काय होईल, प्रोटेक्शन भेटेल, करंट लागणार नाही आणि इक्विपमेंटला पण प्रोटेक्शन भेटेल. सो हे सगळे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे डिझाईन करताना. येतं लक्षात?